श्राम कातरणवरती तुमच्या समर्थकांकडून देवठाणमध्ये हा हल्ला झालाय, नेमकी काय कारण होतं? समर्थक का चिडल्याने? तुमचा सपोर्ट होता का या समर्थकांना का त्यांच्यावरती हल्ला करावा? कोणी सांगितलं का आमच्या समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला? नाही, ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांनी स्वतः सांगितलं. लोकसभेच्या राजूला महाविकास आघाडीची सभा झाली. तुळशीराम कातरेकडून काही आदिवासी समाजाबद्दल काही अपशब्द गेले, ते आदिवासी समाजाला पटलेले नाही. त्याच्या ज्या वक्तव्यानं काही समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि मग त्याचा जाब विचारण्यासाठी काही लोक त्याच गावातील काही बाकीचे आजूबाजू काही प्रमुख लोक त्याला गेले होते. तिथे काय हल्ला बिल्ला काय, आम्ही इथे काय दहशतवादी विचारायचे लोक नाही. आम्ही रोज लोकांमध्ये सामाजिक काम करणारे माणसं आहे आणि म्हणून त्याला शेवटी विचारणं काम होतं की बाबा तो असं का बोलला. नंतर डॉक्टर अजित नवलेन जाऊन तो विषय वाढवला, त्याला वेगळं स्वरूप प्राप्त झालं. आमच्या लोकांचा हेतू त्याला मारणं, त्याला काय ते दमदाटी कर हा मुळीच नाही. आणि तिथं जो काय तुम्ही जे म्हणताय हल्ला झाला, अशा काय प्रकारचा तिथं काय इथं काय प्रकार घडलेला नाहीये. हे अकोले हे काय अशी बाहेरची एखाद्या दहशतवादी सारखे तालुका किंवा गाव नाही, इथं असे प्रकार चालती नाही. ते असे चुकीचे आरोप करू नये. जे काही तुमचे समर्थक त्या ठिकाणी होते, काही बाहेरच्या तालुक्यातील लोक होते असं देखील कळतं? असं नाही, तुम्ही सगळ्यांचे त्यात आयडेंटिटी चेक करा. जी काही लोक होती त्या प्रॉपर 80% देवठाणची कार्यकर्ते होते. आणि एखाद्याला समजा जर चुकीचं बोललाय त्याला विचारणं समाज म्हणून काय तो काय चुकीचा प्रकार नाही म्हणून ते लोक त्याला गाव म्हणून त्याला विचारायला गेली होती. शांततेत सगळं होतं, बसून चर्चा चालू होती. अजित नवलेन जाऊन तो प्रकार सगळा वाढला. त्याच्यामुळे हा जे काही स्वरूप प्राप्त झालं डॉक्टर मगाशी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्ही म्हटले की 9 ऑगस्ट नंतर या प्रकाराला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, त्यामध्ये नक्की तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही या तालुक्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट चांगली करायला जातो तेव्हा अजित नवले कोणा पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून सातत्याने होतंय. आम्ही आतापर्यंत पुढं देखील सुद्धा आपण त्या माणसावर राहिलोय, त्या माणसावर 2 पावलं चाललोय, त्याच्याबरोबर 2 घास आपण ताटात खाल्लेली, त्याचा आम्हाला जाणीव आहे, त्याचा आदर आहे. डॉक्टरांबद्दल आपण आतापर्यंत आदरच केलेला आहे आणि भविष्यात आम्ही तो आदर ठेवणार आहे. परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा आम्हाला नाही. जसं आम्ही जपतो एखादी गोष्ट तशी ती डॉक्टरांनी जपावी. तुम्हाला जे बोलता येते, तुम्ही जे मार्केटमध्ये काही गोष्टी करतात तसं आम्हाला पण येऊ शकतं, परंतु आम्ही त्या गोष्टी जपलेल्या आहे. आणि म्हणून आम्हाला विनंती, आमच्यापेक्षा खूप मोठे राज्यात देशात डॉक्टरांचं नाव आहे, आपल्या तालुक्याला अभिमान आहे. आणि मग त्यांच्याकडून असा काय प्रकार होईल ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना ती अपेक्षा नाहीये. जे सभेमध्ये भूमिका आमचं स्पष्ट म्हणणं आहे, याला सगळ्या गोष्टींना डॉक्टर जबाबदार आहे. जसं आम्ही त्यांच्या फांद्यात पडते आम्ही त्यांचं नाव घेत नाही, तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं. आमच्याशी जर जमत नसेल तर आमचं नावच घेऊ नका. जसं आमचं त्यांचं जमत नाही, आम्ही जेव्हापासून त्यांना सोडून आम्ही बाहेर आलो तेव्हापासून त्यांच्याबद्दल एक शब्द सुद्धा आम्ही कधी कोणाकडे वाईट बोललेलं नाही. पण त्यांना जेव्हा संधी भेटेल माझ्या विरोधात तेव्हा ते सातत्याने करत गेले. आणि शेवटी प्रत्येक गोष्टीला एक सीमा राहते, किती सहन करायचं, काय करायचं, या गोष्टीला एक मर्यादा आहे. डॉक्टर वैचारिक प्रगल्भता या बाकीच्या गोष्टीच्या गप्पा करतात. तुमचा जे कार्यकर्ता तुमच्या समोर स्टेजवर जेव्हा अशा प्रकारची बोलीभाषा वापरतो तेव्हा तुमच्याच मनाला प्रश्न विचारा का तुम्हाला हे पटले का, आणि जर तुम्हाला पटलं असेल तर मग आम्ही तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. याच प्रश्नाला धरून जे काही माजी आदिवासी विकास मंत्री असतील मधुकर पिचड, त्यांच्यावरती अनेक नेत्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी केलेली आहे. मात्र असा प्रकार कधी घडताना दिसला नाही, तो आता घडताना दिसतोय. प्रत्येकामध्ये फरक आहे. मी मागे जसं सांगितलं, सहन करायला एक सीमा राहते. आम्ही 10-15 वर्ष यांचं हेच सहन करतोय. आम्ही एखादी गोष्ट केली की यांनी काही ना काही आमच्या विरोधात करायचं आणि म्हणून आम्ही काय असं बाबा आम्ही येडे, आम्हाला काही कळतच नाही, अशातला काही भाग नाही. मी इतर नेत्यांपेक्षा वेगळा आहे. मी कोणाच्या फांद्यात पडत नाही, कोणाच्या शेपटावर पाय देत नाही. मला जर असं कोणी जर बदनाम करणार असेल तर मी ते सहन करणार नाही. मी इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. माझी प्रीतम आहे या तालुक्यात वेगळी आणि म्हणून मी या गोष्टी कधी सहन करणार. तुम्हाला विरोध करायचा आहे ना, तुम्ही वैचारिक विरोध करा. एखादा समूह जर आमच्यावर आलाय ना तर त्याला डायव्हर्ट कसं करायचं, तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम करा, लोकांमध्ये जा, लोक तुम्हाला स्वीकारतील. फक्त आम्हाला अशा प्रकारची बोलीभाषा, आम्हाला अशा प्रकारचं टार्गेट हे आम्ही कधी सहन करणार नाही. आणि शेवटी बघा, जर एखादी गोष्ट गळ्याशी येत असेल तर मग आम्ही शेवटी त्या गोष्टीला उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे. आणि म्हणून हे आम्हाला अपेक्षा नाही. आम्ही काही वाद वाढवायला आलेलो नाहीये. डॉक्टरांनी सांगावं तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, आम्ही आमच्या पद्धतीने करतो, आमचा वाद एका मिनिटात मिटून जाईल. जे काही तुम्ही सांगितलं सभेमध्ये सभेमुळे हा सगळा संपूर्ण प्रकार घडलाय, मग तुम्ही कायदेशीर त्यांना नोटीस पाठवू शकत होते किंवा कायदेशीर मार्ग स्वीकारू शकत होते? जेव्हा वेळ येईल ना तेव्हा आम्ही ते करू. आमच्या लोकांचं एवढंच म्हणणं होतं की बाबा तू जे काय